धोखा हुआ धोखा, हमारे साथ बहुत बड़ा धोखा हुआ. कोणता धोका झाला ते माहीत करून घ्यासाठी माझा पूर्ण ब्लॉग बघून घ्या. तर रामराम मंडळी, मी स्नेहल. आज मी एकदम एक्साइटमेंटनं चालली होती कॉलेजला, की म्हटलं चला बा आज लवकर लवकर जातो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर कुठं पोस्टिंग लागणार आहे ते माहित होणार आहे म्हणून. मग मी मस्तपैकी सटकन पटकन गेली कॉलेजमध्ये गेल्यावर तर माहित झालं तर काय, आमची तर पोस्टिंगच नाही लागणार आहे. पोस्टिंग तर नंतर लागणार आहे. मग हे तर म्हटलं असंच झालं की वफा ने बेवफाई 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 की है वफा ने गोष्ट ऐकल्यानंतर त्या सर्वांच्याच तोंडावरचे रंग उडून गेले. कोणालाच नव्हतं आवडलं. सर्वांना असं वाटत होतं पोस्टिंग लागेल, काय पोस्टिंगच नाही लागली. मग सर्वजण वाट पाहत होते कधी कॉलेज सुटते कधी नाही, कधी आम्ही कधी जातो. शेवटी सुटलं ना मग कॉलेज. बॅगेत पुस्तकं कमी चालते, जे मी हाती पुस्तकं घेऊन चालली होती. म्हटलं चला आता रस्त्याचा जाता अभ्यासच करतो, कधी काही अभ्यास करत नाही मी. मग मी गेली आमच्या हॉस्टेलच्या रस्त्यावर निघायसाठी. चला म्हटलं, घरी आली, तयारी केली, कपडे चेंज केले. चला म्हटलं आता जेवायचा वेळ झाला, जेवण करून घ्या. हे असं आता आम्हाला जेवायचं. मग मी कॉम्प्युटरवर फॉर्म भरून दिले काही म्हणून. मला असं वाटत होतं की बा खरंच कॅफे खोलून घ्यावं, बोलायला पुरते मला माल होऊन जाईल. मी फॉर्म भरून मी लय थकले. बाय, भेटूया न्यू ब्लॉग मध्ये.